12वीला पुस्तकं कोणत्या भाषेत होती? पेपर कोणत्या भाषेत लिहिला? इंग्लिशचा पेपर किती तास लिहित होतास? 3 तास इंग्लिशमध्ये लिहितो, पुस्तक इंग्लिश वाचतो, परीक्षेला इंग्लिशमध्ये, इथं नॉर्मल टीचिंगमध्ये इंग्लिश. आपण जर गावाला जाऊन सांगितलं आपल्या की इंग्लिश कच्चं आहे, तर ते म्हणतील की अरे एवढं सगळं इंग्लिश आहे आणि कसं काय? आपण मराठी बोलतो का इंग्लिश बोलतो? नॉर्मली इंग्लिश बोलतो आपण. त्याविषयी एक विद्यार्थी मला म्हणाला, सर, पुणे युनिव्हर्सिटीचं 2nd सेमिस्टरचं रिवाइज्ड एक्झामिनेशन टाइम टेबल नोटीस बोर्डवर कधी डिस्प्ले होणार? मी म्हणलं हे इंग्लिशमध्ये बोलणार नाही. म्हणलं माझं इंग्लिश कच्चं आहे. भाऊ म्हणलं तू 85% शब्द इंग्लिश वापरलेस, फक्त क्रियापद आणि कुठंतरी इथे जोडले तेवढंच, अदरवाईज सगळे शब्द इंग्लिश आहेत तुझे. ओनली ब्रिजिंग इज डिफिकल्ट. मग याला उपाय काय? शब्दसाठा खूप आहे आपल्याकडं, आपल्यासारखं इंग्लिश कुणाचंच नाही. इवन UK लोक असं म्हणत आहेत की इंडियन पीपल दे आर हॅव्हिंग गुड इंग्लिश. त्यांचं असं म्हणणं आहे, कारण आपण पुस्तकी इंग्लिशवाले आहोत. आता बघा, मी तुमच्याशी बोललो असं की मी परवा त्या ठिकाणी जाऊन आलो. आता एक नवीन मराठी शिकलेल्या माणसाला कळणार पण नाही, बरोबर आहे ना? पण जो मराठी शिकला आहे तो असं म्हणेल, मी परवा त्या ठिकाणी जाऊन आलो. ओके, अशी आपली अवस्था आहे इंग्लिश लोकांची आणि आपली अवस्था. वी स्पीक व्हेरी परफेक्टली इन इंग्लिश. दे आर मेकिंग लॉट मेनी मिस्टेक्स. ईजला आर वापरतात, ते वॉजला ईज वापरतात, फादरला दे म्हणतात ही म्हणायच्या ऐवजी. पण आपल्याकडनं अशा चुका होत नाहीत. आपल्याला लहानपणी शिकवलंय चाइल्डचं अनेक वचन चिल्ड्रन आहे, चिल्ड्रनचं चिल्ड्रन्स नाही, हे आपल्याला शिकवलंय. आपल्याकडनं कधीच हेअरचं अनेक वचन हेअर्स होत नाही. त्यामुळे आपलं इंग्लिश चांगलं आहे. मग आता अडचण कोणती? ॲक्च्युअल एक्झिक्युशन. ओके, मला तर असं वाटतं की टोकाचं विधान मी करतो, इंग्लिश प्रत्येकाशी बोलायला सुरुवात करूयात. लेट्स स्पीक इंग्लिश विथ एव्हरीवन, विथ रिक्षावाला ऑल्सो, विथ सिक्युरिटी पर्सन ऑल्सो, विथ युअर पेरेंट्स ऑल्सो. ती म्हणतील की त्यांना नाही कळत. आपलं काय करायचं आहे? त्यांना कळणं न कळणं महत्त्वाचं नाही, आपलं बोलणं महत्त्वाचं आहे ना, बरोबर ना? आता समजा एखाद्याला हडपसरला जायचं आणि रिक्षावाल्याला तो म्हणला इंग्लिशमध्ये बोलतं, काय बोलणार आहे? 1 हडपसर. असं म्हणणार आहे, 1 स्प्रेड द बोन्स, हडपसर. असं आहे का? इंग्लिश असं नाहीच आहे ना. अरे नेम्स मध्ये, आता माझं नाव विजय नवले, मी काय असं म्हणलं का व्हिक्ट्री नवले? कळतात लोकांना. आपण इंग्लिशमध्ये बोललो तर ते कळतं. रिक्षावाल्याला कळतं, बसवाल्याला कळतं. प्लीज गिव्ह मी चेंज असं म्हणतो. समजा 1 डेक्कन प्लीज गिव्ह मी चेंज, कळतं त्याला किंवा याला पैसे द्यायचे. नाही कळलं तरी त्याला माहिती द्यायचेच पैसे. पण प्रॅक्टिस होत जाऊ, प्रॅक्टिस होईल. सो लेट स्टार्ट असं मला वाटतं की लेट स्टार्ट. तुमच्यासाठी ते किती वर्ष आहेत? अजून 3.5 वर्ष आहेत कॅम्पस प्लेसमेंटला. 3 वर्ष आहेत. इन दिस 3 years you may appropriately speak in front of HR manager for approximately 15 to 20 minutes. So it is